काढायचंय. तो 60 दिवस आहे. 60 दिवस झालं. 60 दिवस आहे तिथंच आहे. जराशी मागं घेतली का गेली, जराशी मागं आली. मूर्ती बघा असली भारी. सुनील दादाचा पाडाव क्रॉस झालाय. असे आहेत का प्रेमात पडाल व्ह्यूच्या. डे 2 आमचा सुरू झालाय. तर जाऊ एक्सप्लोर करायला लँडॉर. अजून एक पॉइंट बाकी होता आमचा काल करायचा, तो पण आज कव्हर करणार आहोत मसुरीचा. तो केल्यानंतर मग लँडॉरला निघू. स्टे ट्यून्ड. आणि आता चाललो नाश्ता करायला. पहिले जाम भूक लागली. जमते का? दादा ऑलरेडी बाहेर आलेला. दादाचा चाललाय व्हिडिओ कॉलवर बोलतोय. पोर म्हणजे त्याची पोरगी आहे लहान, तिच्याशी बोलतोय सध्या. नाही तर गलत प्रेमी हो जाएगा. तर आमच्या हॉटेलच्या टेरेसवरून व्ह्यू बघा फक्त. राजभाई व्ह्यू कसा आहे? मसुरीला नुसताच बोलतान का? काय बोलतान? क्वीन ऑफ हिल. नशीब जमतोय. एवढ्या स्कूट्या आहेत तिथे अवेलेबल. अशा टाईपच्या असतात, एनटॉर्क पासून ॲक्सेस पर्यंत. 3 कांडे आहेत. 3 काल आमच्या 3 कांड्या होत्या, आज पण 3 कांड्या आहेत. ऍक्सेसला एक कांडी थोड्या टाइम मध्ये. काय बोलतो? ऍक्सेसला एक कांडी थोड्या टाइम मध्ये. ॲक्सेसचा ओनर आहे भाई. हा, ऍक्सेसचा एक्सपिरियन्स आहे. तर अशा प्रकारे आमच्या दोन्ही स्कूट्या निघलेल्या आहेत. आमचं 2 रायडर आहे, एका स्कूटीवर असतील. आणि तो निखिल शेठ तिकडं आहे, हेल्मेट विल्मेट घालून मोकला होतोय, रायडिंगला निघाला. तर काल आम्ही जेवण रूममध्येच केलं होतं, कारण बाहेर जाम थंड होती. हां, आता जायचं इथं आपल्याला दलाई हिल्स. चाललो आता दलाई हिल्सला. दाखवतो तुम्हाला पुढचा वेळ. तर हां, काल आम्ही जेवण रूममध्येच केलं होतं. थांबना बोलू दे ना, मी कधीपासून तो कालचा जेवण सांगताय नाही. डान्स सुरू झाला मधीनच, मला बोलूनच देत नाही. हां, तर काल बाई आपण जेवण कुठे केलं? रास शोधला, पण सगळीकडं थंड. जेवलो येऊन आमच्या रूमवरच ऑर्डर केलेला आम्ही, कारण बाहेर खूप शोधला. रेस्टॉरंट होते चांगले, पण सगळे ओपन टाईपमध्ये होते. आणि एवढा बेकार हवा मारत होती, त्यामुळं आम्ही आतमध्येच ऑर्डर केला आणि आतमध्येच जेवलो मस्त धुरंधर बघत. चला भाई, चालला. बाय बाय. चला भेटू आता पुढं. आता इथे नाश्ता करायला थांबलोत हॉटेल मिडवे. हा दलाई हिल्सच्या रस्त्यातच लागतो. तुम्हाला हॉटेलचा व्ह्यू दाखवतो बाहेरून. आई ये, तुला व्ह्यू दाखवतो. मागे व्ह्यू बघा फक्त, डोंगर बघा. मित्रांनो बेस्ट सीझन आहे, पण थोडा स्नोफॉल भेटला पाहिजे. स्नोफॉल भेटला तर तुम्हाला मजा येईल. तर मी सजेस्ट करेन तुम्हाला जॅनच्या मिडमध्ये तरी या. पूर्ण स्नोफॉल बघायचा असेल तर फेबपर्यंत पूर्ण स्नोफॉल होतो इकडं. कुठं पण जा तुम्ही, मनालीला जा, इकडे मसुरीला या, उत्तराखंडमध्ये कुठे पण. पूर्ण स्नो पाहिजे असेल तर फेबमध्ये या. बेस्ट प्लेस टू विजिट. बेस्ट. ब्लॉगर चेंज झाला आहे, त्याला आम्ही ढकललाय पाठी. मी आणि राज ब्लॉगिंग सुरू करतोय. आजचा मेन्यू आहे आमच्या ब्रेकफास्टचा. आलू पराठा, छोले भटुरे आणि मॅगी. लास्टला घेऊ कॉफी. आलू काय घेतं? पराठा. आलू पराठा, आलू दादाने लिंबू घेतलाय, थंड आहे तुला, गरम करीत ठेवलाय. दाखव. उन्हावर गरम करायला ठेवलाय लिंबू उन्हावर गरम करीत ठेवला. पराठे आलेले आहेत ताजे आत्ताच भट्टीतून काढलेले. बघूया टेस्ट करून. बघा कसे लागतात. पराठे सोबत काय आहे का नाही खायला? अचार. अच्छा, 3 सांगलेलं ना. हा येईल.
राजभाईचा फोन ओव्हर हीट झालाय, ठेवलाय जरासा फ्रीज मध्ये टन करायला. मसुरी मध्ये पण चट्ट बसायला लागलं फोनला. काय बोलायचं आता. आयफोन काय दाखवत असतो. तर गाईज आता आम्ही नाश्ता करून निघालोत परत एन रूट दला हिल्स. आम्ही नाश्ता केला, मस्त होते पराठे तिथे. 4 पराठे मागवलेले, सुनील दादानी सलाड मागवलेला. पद्धतशीर नाश्ता झालेला आहे. आता चाललो पुढे. गाईस इकडे येताना स्कूटी लय बरी पडते, कारण कार सगळीकडे अटकते. जाम छोटे छोटे रोड आहेत. स्कूटी एकदम परवडते, कुठं पण घुसते, कुठे पण जाऊ शकतो पटापट, झटपट पटापट. आलेले आहोत बुद्धिस्ट टेम्पल. तर आता पोहोचलेले आहोत आमच्या लोकेशनवर. इथून दला हिल्स ट्रेक आहे. थोडी मागून ट्रेक आहे आणि इथे आहे मागे बघाल तुम्ही दिसेल असेल बुद्धा टेम्पल आहे. पहिल्या अगोदर तिकडेच जाऊ. तर आता आलेलो आम्ही दलाई हिल्सच्या टेम्पल मध्ये. निखिल मागे नजारा बघू शकतोस, कसला भारी दिसतोय. आणि हा मंदिर आहे. तर आमच्या इथे फोटोशूट करून झालेले आहेत, थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स पण घेतलेत. मस्त आहे पॉइंट. सुनील दादा तर नुसता सेल्फ्याच काढतोय. बेकार काम आहे तुझा. तिथले माहिती देत आहेत. निखिल बोला. जेव्हा पण तुम्ही प्रेयर चालू करणार त्या साईडनी यायचं आहे तुम्हाला. जो तुमचा राईट हँड आहे तिथून तुम्ही तो प्रेयर चालू करायचं आहे. एक 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 व्हील फिरून यायचं आहे आणि फिरवताना एक मंत्र किंवा एक प्रेयर बोलू शकतो आपण, भवतु सर्व मंगल आहे. हे बोलताना तसं तसं पुढे 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 येत जायचं आहे. ये भवतु सर्व मंगल आहे, भवतु सर्व मंगल आहे, भवतु सर्व मंगल आहे, असं तुम्ही बोलत बोलत पूर्ण एक राऊंड हा व्हील पर्यंत एंड करायचा आहे. तुम्ही बघू शकता आता दलाईसवर चाललोत. ते मागे तिथपर्यंत चालत जायचं आहे. आणि तिथे अशी बौद्धाची एक मूर्ती पण आहे असं बोलतात. द डॉग इज हॅव्हिंग द मोस्ट ब्युटिफुल व्ह्यू. बाई फुल व्ह्यू घेऊन झोपलाय. कडक व्ह्यू मध्ये कडक शांततेने झोपलाय. तर आता पोहोचलो तिथे मला हिल्सवर.
मूर्ती बघा असली भारी रोहितांची. दोघा इथं आता व्ह्यू बघत बसलेत, माझ्या अगोदर पोचलेत. व्ह्यू असे आहेत का प्रेमात पडाल व्ह्यूच्या डोंगरांच्या, कसे आहेत बघा फक्त व्ह्यू. गाईज मोठे गाड्या आणण्याचा असा परिणाम असतं, सगळ्या गाड्यांना अटकवून ठेवल्या आहे. लँडोरला जाताना स्ट्रीट्स बघा काय, स्ट्रीट्स छोटे छोटे रस्ते आहेत, मस्त वाटतंय. गलिया गलिया सेम बनारस सारखी गली आहे इधर भी. काय लय बेकार चढण होती. आता इथं आम्ही गाड्या पकडून ठेवल्यात, आमच्या गाडीला अजिबात पिकअप नाही. हे लोकल वाले चाललेत बरोबर, यांची पण अडकली बघा. लय शहाणा झालता पुढे झालेलं मोठा. याला काय चढत नाही वाटतं आज गाडी. डायरेक्ट उतरला. मॅटर झालाय मॅटर. याच्या मागे टाक. चल नाही तो थांब मारा काहीतरी करतोय परत आपल्याला पक्काचा. सुनील दादाचा पाडाव क्रॉस झालाय, आता आमची पाली. चाल निखिल चाल. गेली गेली गेली. तर आम्ही सुरक्षित पोहोचलेलो आहोत, पहिला पाडाव पार झालेला आहे. आता पुढे बघू अजून काय भेटतंय का असं. मस्त वाटतंय. आता आम्ही इथं लँडोर मध्येच आहोत. आता जसे दिसतील तसे पॉईंट करू पटापट. आता इथं आल्या आल्याच आम्हाला एक पॉईंट दिसलाय, आता इथं जाणार आम्ही. हे दोघं गेलेत गाडी पार्क करायला. राज भाई आणि मी इथं थांबलोय. आमचे ड्रायव्हर आहेत दोघं. काल मी बघितलेला रील आलेली कसली तरी अजून याची का? हा काहीतरी बोलताना आता माहिती. राज भाईला काहीतरी दिसला की बघूया. राज भाईनी रील मध्ये बघितलेला वाटतं. एक झाड तर दिसतंय मस्त, गुंडा झाड आहे. चल बघून येऊ. चल राजभाईचा स्पॉट बुंडा झाड. राजभाईने नवीन नाव दिलंय बुंडा झाड. ठीक आहे ठीक आहे, काहीतरी आहे त्याच्यात. हाय दिसायला स्टोरी एस्थेटिक फोटो लवर साठी चांगला आहे. तर डॉगेश बघू फक्त कसला बरोबर आहे. माकलाय जरा पण चांगला आहे. भावने देतो. पोज बघ कसले देते भाई. बघ दो भाई दोन होता भाई. आज राज भाईचा आउटफिट काय ऐकत नाही राज भाई. नाद नाही. बुटा बघा आमची. स्टाईल्ड बाय शंकू म्हात्रे. शंकू म्हात्रे वन साइड क्लोथिंग ब्रँड SM कलेक्शन. SM कलेक्शन मधून आम्हाला प्रमोशन आलेले आहेत. पेड प्रमोशन आहे SM कलेक्शनचा. आम्ही एवढा वेळ तर भटकलो, सगळा हे केला आणि नंतर समजलं हे 4 दुकान आहे. फेमस स्पॉट आहे आम्हाला आता दिसला. तर दाखवतो या तुम्हाला 4 दुकान. आमच्या मागच बघा 4 दुकान आहे. इथून चालू होते 4 दुकान. ही अख्खी लाईन 4 दुकानची आहे. काय राज सचिन इथं सचिन तेंडुलकर वगैरे सगळं आलेलं आहे. त्यांचा फोटो पण आहे सचिन तेंडुलकरचा. बाकी सगळ्यांची घेणार नाही. सचिन तेंडुलकर हा म्हणजे जरासा आहे. सो गाईज ही आहे 4 दुकान. पूर्ण ही लाईन 4 दुकानची आहे. गर्दी बरीच आहे. हा एकच दुकान आहे. सिन्स 1910 1910 पासून हा दुकान चालू आहे. पूर्ण ही 4 दुकानाची लाईन आहे. आणि त्याच्या समोरच तुम्हाला एक छोटासा पार्क दिसेल. हा सुकलेला झाड आहे. 4 दुकान म्हणून एक नाव पडलेला. फक्त 4च दुकानं होती या लाईनला. आता जास्त झाली. 4 दुकान दाखवते जरा.
सचिन तेंडुलकरचे वगैरे फोटो आहे तिथे. आतमध्ये जाऊन आलो, लगेच बंद केला तो चर्च वाल्यांचा. लंच टाईम झाला. बघू कितीचा टाईम बोललं तर परत यायला. 2:00चा थोड्या टायमात येऊ परत. आता इथून या रोड 4 दुकानच्या तिथून पुढे गेलं तर लाल टिब्बाचं आहे. लाल टिब्बा आम्ही सनसेटसाठी जाणार आहोत. नंतर जाऊ आता परत आता इकडे. आता चाललो लँडोरची फेमस बेक हाऊस बघायला. बेकरी आहे तिथे चाललो. तसे थोडे फोटोशूट केले आम्ही म्हणजे मी गेले. आज बहिणी चांगले काढले फोटो. आम्ही एका ट्रॅफिक लागले आता इकडचा अडकलो. तर आता लँडोरमध्ये आहोत आम्ही ॲक्च्युली. इकडे थंडी जाम वाढलेली आहे. निखिलला पण थंडी आता महसूस होत आहे. पूर्ण झाडांचा इलाका आहे लँडोर. आता आम्ही चाललो लाल टिब्बावरून पुढं निघालो. लाल टिब्बाला आम्ही परत येऊ सनसेट बघायला. परत आम्हाला पैसे भरायला लागतील. 50 रुपये एंट्रीचे घेतात 3 तासाचे. परत येताना पैसे भरायला. आम्ही पर्यावरण वाचवतो. धूम पिक्चर का गाना सुनोगे क्या? धूम पिक्चर का गाना सुनोगे क्या? नाना 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 बस याद तू करा दे समूह कराने की तू ये जग याद तू. सध्या लफडा झाला आहे. वांदे झाले जरा. स्टोरेज फुल झाले माझी. माझे ब्लॉग पण नाही काढलं. थोडी आता स्टोरेज कमी करते आणि आता त्यासाठी कॅफेमध्ये बसतो. तर आता आम्ही सध्या इथे येऊन पहिला पेरी पेरी व्हेज पिझ्झा मागवला पनीरचा आणि आता बार्बिक्यू चिकन विंग्स मागवले. आणि आता विचार करतो का पॅनकेक मागू. तर याच्यामधून सांगा कुठला कमेंट्समध्ये. पण आम्ही आता लाईव्ह नाही आपण. सगळ्यांना माहिती असेल हा लोकेशन लय फेमस आहे. अजय देवगणची शूटिंग झाली त्या शिवाय पिक्चरमधल्या दरखास्त सॉन्गमध्ये दिसते हा शॉट. बघू शकता मागे. थोडेफार आता त्याचा सिनेमॅटिक शॉट दाखवू तुम्हाला. पार्किंगवालेला करायला लागेल तर त्याच रोडला करायला लागेल येता येता. इकडं पुढं कुठं पार्किंग नाही भेटत. लय आलेत भाई पार्किंगचे. काय बोलतात? पार्किंगचं लय हालत ना. जागा कमी आहे. फोर व्हीलर तर अजिबात आणू नका. 4 व्हीलरवाल्यांनी काहीच फायदा नाही. स्कूटी लय वांदे होतील 4 व्हीलर. चालायची तयारी ठेवा. चालाची तयारी लावा बस. पक्का चालायला लागते. तर आता इथं चालत होतो. विषय असा आहे दोन जोधपूरची पोरं होती. हां तर ते आम्हाला असंच विचारत होते तुम्ही ब्लॉगर आहात का? आम्ही सांगला बरं पहिल्यांदाच करतो. मी पण पहिला स्टार्टिंगला बोललो कॉन्फिडन्स हा भाई ब्लॉगर आहे. नंतर बोलतं हाँ क्या कोई चैनल विनल बताओ. मैं बोला अरे नहीं रे पहली बार ब्लॉग कर रहा हूँ मैं भी ऐसे नॉर्मल इंस्टा पे रील्स वो सब डालता रहता हूँ मैं असं बोललो त्याला. तो असं गाणे का बोलत होता कितने दिन से लँडोर में हो. हम लोग बोला आज दुसरा दिवस आहे आमचा. नंतर बोललो तो कुठं राहायला कुठं आता असं नाव सांगितलं. नंतर बोलतो का आम्हाला हे पाठव बोलतो तुमचा आयफोन द्या ना बोलतो आम्हाला फोटो काढायचा आहे. 60 दिवस आहे. 60 दिवस आहे ते इथंच आहे तो. मी विचारला त्याला काय कशासाठी 60 दिवस केलास काय तुम्ही. काय नाही बोलतो असा सब छोट छाड के आ गया बोलते. नंतर बोलतो फोटो काढायला फोन पाहिजे तुमचा आयफोन. असं बराच वेळ थांबला. नंतर बोलतो तुमचा आयफोन भेटेल का बोलतो फोटो काढायला. आमची फाटलेली जराशी आम्ही फोन देत होतो. तो बोलतो नाही मैं निकालतो फोटो. तवा जरा फाटलेली की धावाला रेडी राहायला लागेल. नाही फोटो बिटो काढला. नंतर बोलतो आम्हाला व्हॉट्सअपवर पाठव नंबर दिला. असा झालता विषय.